विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा। नमस्कार मंडळी, विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत आलावाघमारे, स्वर्गीय आलावाघमारे शाळा जी परसोडी पेठेमध्ये स्थित आहे। उमरेड नगरपालिके अंतर्गत ज्या शाळा आहे त्या शाळांपैकी एक। या शाळेचं वैशिष्ट्य असं की ही शाळा पूर्णपणे डिजिटल स्वरूपात तयार झालेली आहे। विद्यार्थ्यांना यापूर्वी फळ्यावर खडूने लिहून शिकवायचे, परंतु आता या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत तर त्या वर्गखोल्यांमध्ये ज्या डिजिटल स्क्रीन लागल्या आहेत त्या डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून मुलांना शिकवल्या जाते। यासोबतच पुन्हा काय काय उपकरण या ठिकाणी शाळेत बसवण्यात आले आहे ते आपण पाहू। माझं नाव प्रियांशी फटिंग आहे। मी नागपूरला राहतो आणि मी इथे ॲज अ रोबोटिक ट्रेनर मी इथे हायर केलेला आहे मला कंपनीने। गुरुजी वर्ल्डचा हा प्रोजेक्ट आहे, उमंग प्रोजेक्ट म्हणून। इथे कसं आहे की हे जे किट्स आहे, IoT किट्स आहे, ह्या छोट्या छोट्या मुलांना याच्याबद्दल नॉलेज द्यासाठी आणि याचे जे छोटे छोटे प्रोजेक्ट्स असते त्यांच्याकडून बनवून घ्यायचे आणि यांना ट्रेनिंग द्यासाठी मी आलेलो आहे। आपण पाहू शकता हे शाळकरी विद्यार्थी संगणकावर काम करण्यात गुंग झालेले आहेत। म्हणजे ICT पण आहे, इंग्लिश लँग्वेज पण आहे सगळं, आणि अंगणवाडीचा पण अभ्यासक्रम आपण अपलोड केलेला आहे। त्याच्यामध्ये विशेषतः म्हणजे मराठी भाषेत आणि इंग्लिश भाषेत दोन्ही भाषेमध्ये सेमी इंग्लिशसाठी पण हा यूज करण्यात आलेला आहे। कार्टून ॲनिमेशन मध्ये येते त्याला शिकायला इंटरेस्ट आहे। थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार। ती पण हे ऑप्शन आहे, इथे टेस्ट घेते आहे, टॉपिकचा टेस्ट ऑन होते आहे आणि हे टेस्ट आपण देऊ शकतो। म्हणजे स्टुडंट जसं टॉपिक कंप्लीट झाला स्टुडंटला आपण याच्यावर क्वेश्चन विचारले आणि मग नंतर ते सबमिट केल्यावर एक्झामचे हे रिझल्ट पण दिसतात। जसं आपण ऑनलाईन एक्झाम देतोय ना, तेव्हा स्टुडंट कडून हे प्रॅक्टिस घेऊ शकतो। जसं आपण नेक्स्ट केलं चित्रपट मध्ये काय दिसतंय तर दिसतात, जसं आता नेक्स्ट केलं म्हणजे बोलक्या चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहजपणे या ठिकाणी शिक्षण देत आहात। बरोबर। मी सुरेश कडू, मुख्याध्यापक, आलावाघमारे प्राथमिक शाळा, उमरेड। सर, आपली शाळा पूर्णपणे डिजिटल कधी झाली? ऑगस्ट महिन्यामध्ये आमचा हा म्हणजे तसं उन्हाळ्यामध्येच आमचे सामान आलं होतं, पण ते काही शाळेचं काम सुरू असल्यामुळं आमचं हे थोडंसं लेट झालं आणि ऑगस्ट महिन्यापासून आपण ही डिजिटल स्वरूपात शाळा आपण केलेली आहे। 4-5 महिनेच झाले। हो। आणि ही आताची जी पहिलीच बॅच आहे? पहिलीच बॅच आहे, ही शाळेची पहिलीच बॅच आहे। आणि त्यामुळं आणि विशेष म्हणजे मुलं आनंददायी शिक्षण आणि प्रॅक्टिकल शिक्षण एज्युकेशन हे दोन्ही मिळून आपण या ठिकाणी राबवत आहोत आणि मुलांना अतिशय आनंद होत आहे शिकण्यामध्ये। ही मुलं विशेषतः म्हणजे पहिल्या वर्गापासूनची मुलं आज म्हणजे कॉम्प्युटरचा माऊस आणि कीबोर्ड हातात पकडून काम करत आहेत। याचं म्हणजे अभिमान वाटतो आम्हाला की लहानपणापासून मुलांना हे डिजिटल शिक्षण आपण देत आहोत। आणि आमच्या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माननीय अर्चनाताई मेंढे मॅडम यांचं मी अभिनंदन करू इच्छितो। आणि आतापर्यंत जेवढे काही आम्ही आता माझ्या सर्व्हिस सेवेमध्ये जेवढे काही मी CEO बघितले, मी प्रथमतः CEO बघत आहेत की यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वात जास्त क्रांती केलेली दिसत आहे। ग्रामीण भागामध्ये ही शिक्षण क्षेत्रात झालेली क्रांती आहे आणि विशेषतः म्हणजे मराठी शाळांसाठी ही क्रांती आहे की आज इंग्लिशच्या जमान्यामध्ये आज मराठी शाळा डिजिटल होणं आणि त्यांच्यापेक्षा पुढे पाऊल टाकणं हे एक आम्हाला आनंदाची बाब आहे। विद्यार्थी सुद्धा आता सर्वांना होणार आहे। शिक्षण प्रणालीच्या प्रवाहामध्ये शिकून पुढे जातील असं म्हणायला काही हरकत नाही। निश्चितच। ठीक आहे, धन्यवाद सर। थँक्यू सर। सर नमस्कार। नमस्कार। विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। परिचय? माझं नाव प्रसाद बहादूर सिंग चव्हाण आहे। मी क्लास 4th D ला शिकवतो। अच्छा, कुठला विषय शिकवता आपण? आपल्याला सगळेच विषय असतात, म्हणजे 1 टीचर 1 ऑल सब्जेक्ट म्हणून। पोरांचा रिस्पॉन्स कसा आहे? छान आहे सर, आनंदाने शिकत आहे मुलं। आता तुम्हाला कसं वाटतं या डिजिटल स्क्रीनवर शिकवताना? थोडं सोपं झालं आहे सर, चॉकलेस डस्टलेस झालाय आता आणि खूप सारा म्हणजे खूप कामी येतो।
आणखी काय सांगाल? आणखी वेळ खूप वाचतो. हम्म. आपण डाटा सेव्ह करून ठेवू शकतो. हा. काही शिकवलेलं जर सेव्ह केलं तर नंतर वारंवार कामी येऊ शकतो डाटा. आपल्याला वारंवार लिहा नाही लागत आहे. आणि लेसन समजवताना पण आपल्याला म्हणजे व्हिडिओज वगैरे आपण दाखवू शकतो. त्यांनी मुलांना खूप फायदा होत आहे आणि लवकर त्यांच्या डोक्यामध्ये तो म्हणजे जो टॉपिक आपण घेत आहोत तो लवकर बसून जात आहे. म्हणजे आजपर्यंत जे आम्ही शिकत आलो पारंपरिक पद्धतीचं शिक्षण, तर त्याच पारंपरिक पद्धतीच्या शिक्षणाला आधुनिकतेची जोड देऊन ह्या पोरांना तुम्ही या ठिकाणी शिकवता. तर त्याचा आनंदही तुम्हाला वेगळाच आनंद आहे. मुलं लवकर शिकत आहे, त्याचा आनंद आपल्याला जास्त आहे. मुलांना तुम्हाला या वर्गात शिकताना कसं वाटते? या स्क्रीनवर जे सर तुम्हाला शिकवतात ते चांगल्या पद्धतीनं समजतं का? काय नाव आहे तुमच्या शिक्षकांचं? नमस्कार बालमित्रांनो, माझे पूर्ण नाव गोविंदा मार्कंड हत्तीमारे आहे. आज मी तुम्हाला या व्हाईट बोर्डचा उपयोग कसे करतो हे सांगणार आहोत. तर आपण सर्वात पहिले व्हाईट बोर्ड पाहू. आता आपण व्हाईट बोर्ड मध्ये गेलो आहोत. तर हे इरेज करण्यासाठी आपण पूर्ण इरेज करून टाकूया. मग हा पेन इथं करून कोणता पण कलर घेऊ शकतो आपण. हे इरेजर आहे, याच्यानं आपण मिटवू शकतो. तर आज मी तुम्हाला फ्रॅक्शन शिकवणार आहोत आणि किलोग्राम. किलोग्राम. तर 1 किलो म्हणजे किती होतो सांगा? तर आपण आज फ्रॅक्शन मध्ये पाहणार आहोत. 1/4 म्हणजे किती ग्राम? म्हणजे 250 ग्राम. आपलं नाव? शीतल मधुकर येऊन. कुठला वर्ग आहे आपला? 4C. अच्छा, काय शिकवतात तुम्ही आता मुलांना? माझं सध्या मॅथ्स चालू आहे सर. अच्छा, काय वाटतं तुम्हाला ही जी आता शिक्षण पद्धती म्हणजे थोडासा बदल झाला आहे, आधुनिकतेची जोड मिळाली आहे, तर कसं वाटतं शिकवताना तुम्हाला? शिकवताना एक वेगळा अनुभव मिळत आहे मुलांना आणि आम्हाला पण. कारण आतापर्यंत होतं पण इतकं इंटरॅक्टिव्ह बोर्ड कुठेच नव्हता. होतं तर आधीच्या ज्या स्कूलमध्ये मी पाहिलंय तिथे फक्त प्रोजेक्टरची सुविधा होती आणि आपण जसं दाखवू तसं समजा फक्त प्रोजेक्टरमध्ये फक्त आपण सिलेबस मुलांना शिकवू शकत होतो. पण ही जी स्क्रीन आहे समजा इथे आता याच्यामध्ये कम्प्युटर पण आहे, याच्यामध्ये आपण इंटरॅक्टिव्ह बोर्ड पण आहे. इथे मुलं आणि आम्ही दोघंही समजा सतत क्रियाशील राहतो या बोर्डमुळे. त्याच्यामुळे एक थोडा वेगळा अनुभव येत आहे पोरांना पण शिकायला आणि मुलांना शिकायला आणि मुलं सुद्धा स्वतः. उमरेड शहरातील ज्या नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा आहेत, प्रामुख्याने मराठी शाळा, ज्या आता सध्या परिस्थितीत डिजिटल झाल्याचं चित्र दिसून येत आहे, तर त्या शाळा संदर्भात आपण उमरेड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आहेत श्रीमती अर्चना मेंढे, त्या मेंढे मॅडमशी आपण आता त्या संदर्भात चर्चा करू. मॅडम नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सर. तर आपल्या नगरपालिका अंतर्गत ज्या शाळा आहेत त्या शाळा सगळ्या आता डिजिटल झालेल्या दिसून येत आहेत, तर त्या शाळेसंदर्भात आणि त्या डिजिटलायझेशन संदर्भात आपण काय सांगाल? सर, शाळा जेव्हा मी इथे जॉईन झाले तर शाळेला व्हिजिट केल्या सर्व. तर शाळांना व्हिजिट केल्यावर असं आढळून आलं की बेसिक सुविधा ज्या आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पाहिजेत त्या अवेलेबल होऊ शकत नाहीये. म्हणजे जसं काही पिण्याचं पाणी झालंय, टॉयलेट बाथरूम व्यवस्थित नाहीये किंवा मग बसायला अरेंजमेंट नाहीये. मग आपण सुरुवात तिथून केली. पहिले पिण्याचं पाणी, नंतर आपण डेस्क बेंच पोरांना प्रोव्हाइड केलेत. मग काही बँकांना आव्हान केलं, बँकांकडून आपल्याला ग्रीन बोर्ड मिळाले, ते आपण लावून घेतलेत. पण त्यानंतरही असं वाटलं की आपले मुलं कुठेतरी कमी पडतात. आपण तसं मुलांना गव्हर्नमेंटकडून आपल्याला युनिफॉर्म येतो, मुलांना मिड डे मील पण येतं आणि आपले मुलं खूप हुशार आहेत. कॅलिबर मुलांमध्ये चांगले आहेत, ब्राईट मुलं आहेत आपले. परंतु आपले जे विद्यार्थी आहेत अतिशय गरीब घरचे असतात आणि अशा कुटुंबातून येतात की जे प्रायव्हेटचा खर्च उचलू शकत नाही.
जर ते प्रायव्हेटचा खर्च उचलू शकत नाही मग त्यांनी मागे का राहावं. तर त्यांनाही सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन समाज घडवायचा आहे, आपला देश घडवायचा आहे. मग आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो असा विचार झाला. तर मग आपण त्या अनुषंगाने दलितोत्तरमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी आपलं डिस्कशन झालं होतं आणि जिल्हाधिकारी महोदय अतिशय सहकार्यपूर्ण त्यांनी इथे हे ठेवलं. त्यांची स्वतःची इच्छा होती की सर्व शाळा आपल्या एकदम प्रायव्हेटच्या बरोबरीत असल्या पाहिजे आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. मग आपण डिजिटलाइज मध्ये आपण काय केलं की स्क्रीन्स लावल्यात. एक 65 इंच स्क्रीन आपण सर्व शाळांना लावल्या. मग फक्त स्क्रीन लावून चालणार नव्हतं, तर आपण मग त्याच्यासोबत शाळेला पेंटिंग करून घेतली, म्हणजे बोलकी शाळा केली. शाळेच्या ज्या बेसिक फॅसिलिटीज पाहिजे असतं मुलांना, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पाहिजे, म्हणजे फॅन आहे किंवा अजून ज्याही बेसिक लागतात त्या सगळ्या फॅसिलिटी आपण तिथे पूर्ण करून दिल्या. आणि असं करून म्हणजे मुलं आपली असं मुलांना कुठेच वाटू नये की मुलांच्या पालकांना असं वाटू नये की आपल्याला कुठेतरी आपण मागे राहतोय, आपल्याला फॅसिलिटी मिळत नाही म्हणून आपण माघारलेलो आहे, असं होऊ नये म्हणून आपण त्या सगळ्या डिजिटलाइज केल्या. मराठी शाळा वाचविण्यासाठी आपण जे पाऊल उचललं आहे, तर तुमचा जो उद्देश आहे तर तो काय आहे? सर, मराठी शाळा वाचल्या पाहिजे, मराठी भाषा जिवंत राहिली पाहिजे. त्यामुळे मराठी भाषेचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, तर त्यामुळे आपण शाळांकडे प्रामुख्याने लक्ष देणं आवश्यक आहे आणि पालकांनीही जास्तीत जास्त आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये टाकावं असं मला वाटतं. आपल्याला शाळा डेव्हलपमेंट करण्यासाठी तत्कालीन खासदार माननीय कृपाल तुमाने साहेब यांच्याकडून 60 लाखाचा निधी देखील प्राप्त झालेला होता. त्या अंतर्गत आपण 4 शाळांना स्टेम लॅब लावण्याचं काम सुरू आहे. ते लवकरच पूर्णत्वास येईल. त्या अंतर्गत काही रूम्सला पेंटिंग करण्यात आल्या आणि डेस्क बेंच पण आपल्याला मिळालेली आहेत आणि उर्वरित आता जे साहित्य आहे आता 15 दिवसामध्ये आपलं कम्प्लिशन होऊन जाईल काम. थँक्यू. धन्यवाद.